जय शिवराय. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ओला नारळ, खोबऱ्याची साल सुरीच्या किंवा किसणीच्या मदतीने काढून घ्यायची, त्यामुळे आपले सारण मऊ होते. साल काढल्यानंतर खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यायचे. त्यानंतर खोबरं वॉश करून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं, त्यावर 1 चमचा खसखस तुपामध्ये भाजून घ्यायची. 1 कप ओला नारळाचा किस टाकायचा, तो चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा. दोन मिनिटं परतल्यानंतर त्यावर दुधाची शाई टाकून घ्यायची 2 चमचे आणि मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये पाऊण वाटी गूळ टाकून घ्यायचा. 1 वाटी किस असेल तर पाऊण वाटी गूळ चालेल. पूर्णपणे विरघळून द्यायचा. पूर्णपणे गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकायची. इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. दुसऱ्या कढईमध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं, त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं, चिमूटभर मीठ टाकायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. मोदकाचे पीठ कोणत्याही स्टोअरमध्ये मिळून जाते. मोदकाचे पीठ घरी सुद्धा तयार करता येते. त्यासाठी बासमती तांदूळ किंवा उकडीचा तांदूळ धुवून घरातच सुकवायचा आणि गिरणीतून बारीक दळून आणायचा. दोन मिनिटं मिक्स करून त्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं. 10 मिनिट झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि वाटीच्या किंवा तांब्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. चांगलं पीठ मळून घ्यायचं. हाताला पीठ चिकटत असेल तर 1 चमचा तेल टाकून पीठ मळून घ्यायचं. अशा पद्धतीने आपली उकड तयार झालेली आहे.
त्या साईजमध्ये मोदक हवे त्या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे. एक गोळा घेऊन तांदळाचं पीठ लावून पुरीसारखा लाटून घ्यायचा. लातुंबी अलगद लाटून घ्यायची. लातुंबी हातावर घेऊन 3 बोटांच्या साहाय्याने पाकळ्या तयार करायच्या. एक बोट आतील बाजूस, दुसरी 2 बोटे मागील बाजूस असे करून पाकळ्या तयार करायच्या. इथे आपल्या पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत. त्यामध्ये सारण टाकायचं. आणि बोटांच्या मदतीने पाकळ्या जुळवून घ्यायच्या. मोदक करताना हाताला पीठ चिकटत असेल तर सुक्या पिठाचा किंवा तेलाचा वापर करून मोदक तयार करायचा. इथे आपला छानसा एक मोदक तयार झालेला आहे. अजून एक मोदक तयार करून दाखवते. ही दुसरी पद्धत. लातुंबीमध्ये पहिले सारण भरून नंतर पाकळ्या तयार करायच्या. तुम्हाला दोन्हीपैकी कोणती सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता. इथे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. त्यावर आता केसर लावून घ्यायचं. स्टीमरमध्ये पाणी ओतून त्यावर जाळी ठेवून स्वच्छ ओला एक रुमाल करून त्यावर टाकून घ्यायचा आणि त्यावर आपले तयार केलेले मोदक ठेवायचे. सगळे मोदक ठेवून झाल्यानंतर त्यावर गार पाण्याचा हात शिंपडायचा आणि झाकण ठेवून 15 मिनिटे शिजून द्यायचं. मिनिटानंतर आपले मोदक तयार होऊन जाते. जरा वेळ मोदक थंड होऊन द्यायचं आणि गार पाण्याचा हात घेऊन मोदक काढून घ्यायचे. हे झाले आपल्या बाप्पासाठी खास उकडीचे मोदक. तुम्ही नक्की करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मोदकाच्या गोडीत बाप्पाचं स्वागत करा. जय शिवराय.